मित्रांनो, जर तुम्ही ग्रॅज्युएट असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. कारण की सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी या ठिकाणी भरती निघालेली आहे. टोटल 3000 जागा असल्यामुळं ही भरती आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे. चला तर आपण डिटेलमध्ये माहिती घेऊया की नक्की कोणत्या जागा आहेत, कोण-कोण अप्लाय करू शकतं, सिलेक्शन प्रोसेस कशी होणार आहे तर ती. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती ऑफिशियल PDF पाहू शकता. या ठिकाणी ज्या काही जागा आहेत त्या असणार आहेत टेंटेटिव्ह व्हॅकन्सी 3000 आहेत. तर पदवीधर शिकाऊ उमेदवारांसाठी या जागा असणार आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर डेट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही 21 फेब्रुवारी 2024 पासून करू शकता आणि अर्ज करण्याची लास्ट डेट तुमची असणार आहे 6 मार्च 2024. ओके. त्यानंतर जर आपण पाहिलं तर डेट ऑफ ऑनलाईन एक्झामिनेशन या ठिकाणी आहे की तुमचे ऑनलाईन एक्झामिनेशन लगेच 10 मार्चला या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर आपण खाली येऊया. खाली आल्यानंतर जर आपण बाकीची माहिती घेऊया. याच्यामध्ये महत्त्वाचं पॉईंट जर तुम्ही पाहिलं तर 3000 जागा आहेत. हायलाइटेड पॉईंट हाच आहे. त्यानंतर खाली येऊया. तर एलिजिबिलिटी क्रायटेरिया हा एक पॉईंट महत्त्वाचा आहे. याच्यामध्ये तुम्ही भारताचे नागरिक असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर जर आपण एज लिमिट पाहिलं तर मित्रांनो, एजमध्ये महत्त्वाचा पॉईंट्स म्हणजे तुमचा जन्म हा 1 एप्रिल 1996 ते 31 मार्च 2004 मध्ये असणं आवश्यक आहे. जर तुम्ही SC ST असाल तर 5 वर्षाची सूट मिळेल. OBC असाल तर 3 वर्षाची या ठिकाणी सूट मिळेल. एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये जर पाहिलं तर मित्रांनो, एनी ग्रॅज्युएट विद्यार्थी अप्लाय करू शकतात. कोणत्याही शाखेतील पदवीधर तुम्ही असणं आवश्यक आहे. 31 मार्च 2020 पर्यंत आफ्टर नंतरच ग्रॅज्युएशन असणं आवश्यक आहे बेसिकली या ठिकाणी. ओके. तर खाली येऊया. खाली आल्यानंतर बाकीची माहिती घेऊया. जर आपण पाहिलं तर मित्रांनो, तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म कसा भरायचा आहे, तुम्हाला नाट्स जे गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे त्याच्यावरती जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. ओके. तर मित्रांनो, गव्हर्नमेंटचं हे जे पोर्टल आहे नॅशनल अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम NATS ह्या नावाने ओळखलं जातं. याच्यावरती जाऊन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर फॉर्म कसा भरायचा याच्यावरती पण आपण व्हिडिओ बनवूया. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच या वेबसाईटची. ओके. तर खाली येऊया. खाली आल्यानंतर बाकीची माहिती आता या ठिकाणी आपण पाहूया. खाली आल्यानंतर या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. सिलेक्शन प्रोसेसमध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्यांदा तुमची ऑनलाईन रिटन टेस्ट होणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टेस्ट या ठिकाणी असेल. तर मित्रांनो, ही जी टेस्टमध्ये तुम्हाला 5 सब्जेक्ट बेसिकली असतील. पहिला जो असणार आहे तो असणार आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. त्यानंतर इंग्लिश आहे. त्याचबरोबर रिझनिंग असणार आहे त्याच्यामध्येच आणि कम्प्युटर नॉलेज पण या ठिकाणी असणार आहे. दुसरा जो असणार आहे तो असणार असा आहे त्याच्यामध्ये बेसिक रिटेल लायब्ररी प्रोडक्ट याच्याविषयी तुम्हाला नॉलेज असणं आवश्यक आहे. त्यानंतर बेसिक रिटेल असेट प्रोडक्टचं नॉलेज पाहिजे. त्यानंतर बेसिक इन्स्ट्रुमेंट प्रोडक्ट, त्याचबरोबर बेसिक इन्शुरन्स प्रोडक्ट, इन्व्हेस्टमेंट आणि इन्शुरन्स यांचं पण नॉलेज मला असणं आवश्यक आहे. त्यानंतर खाली येऊया. या ठिकाणी तुम्हाला लोकल लँग्वेज प्रूफ म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्रासाठी अप्लाय करताय तर तुम्हाला मराठी येते ह्याचं तुमच्याकडे प्रूफ असणं आवश्यक आहे. बेसिकली जर तुम्ही 9वी 10वी 11वी 12वीला जर मराठी लँग्वेज दिली असेल तर तुमचा तो रिझल्ट चालून जाईल. त्यानंतर मित्रांनो, खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर जर आपण पाहिलं तर पिरियड ऑफ एंगेजमेंट बेसिकली तुमचं 12 महिन्याचा हा पिरियड असेल. 12 महिन्यासाठी तुम्हाला बँक जॉब देणार आहे हा. त्यानंतर तुमच्या परफॉर्मन्सच्या बेसवर तुम्हाला कंटिन्यू करायचा विचार करू पण शकतात, नाही पण करू शकतात. ओके. त्यानंतर जर आपण पाहिलं तर पगार किती तुम्हाला मिळेल या ठिकाणी. तर मित्रांनो, 15,000 रुपये फिक्स सॅलरी मिळणार आहे या ठिकाणी तुम्हाला. फिक्स पगार याच्यामध्ये कुठलाही अलाउन्सेस तुम्हाला या ठिकाणी नाही आहे. 15,000 फिक्स पगार आहे. तुम्ही रुरल एरियात लागू, अर्बन एरियात लागू किंवा मेट्रो सिटीमध्ये लागू, सगळीकडे तुम्हाला 15,000 पगार या ठिकाणी पाहायला मिळेल. ओके. खाली येऊया. खाली आल्यानंतर बाकीचे पॉईंट्स पाहूया. याच्यामध्ये मित्रांनो, बाकीच्या खूप जास्त गाईडलाईन्स आहेत, तुम्ही पाहू शकता. एवढं काय वाचायची गरज नाही आहे. तर सिम्पली आपण बाकीची महत्त्वाची माहिती पाहूया. मित्रांनो, या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशनची फी किती आहे? जर तुम्ही PWD कॅन्डिडेट असाल तर 400 रुपये प्लस GST तुम्हाला लागेल. त्यानंतर जर तुम्ही SC ST असाल किंवा महिला कॅन्डिडेट असाल किंवा EWS पण असाल तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी 600 रुपये फी पेड करावी लागणार आहे प्लस GST. जर तुम्ही अदर म्हणजे जनरल आणि OBC असाल तर तुम्हाला या ठिकाणी 800 रुपये प्लस GST फी या ठिकाणी पेड करावी लागेल. ओके. तर मित्रांनो, ही काही डिटेल्समध्ये माहिती होती. जर तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. धन्यवाद.